श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य जगत असताना अतिविचार करत कधीच बसू नका. कारण काही वेळेस प्रश्नांचे उत्तर आपल्याला माहिती नसणं हे आपल्यासाठी चांगलं असतंय. जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवत नाही तेव्हा उत्तर आणि त्याचं पर्याय हे तुमच्याकडे चालून येत असतात. चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा. जगातील सगळ्या समस्यांचं ओझं हे आपल्याच खांद्यावर असल्याप्रमाणे कधीच वावरू नका. तुमच्या आनंदाचं मालक हे तुम्ही स्वतःच आहात. त्याविषयीचा अधिकार दुसऱ्या कोणाला कधीही देऊ नका. तरच आपल्या आयुष्याचा प्रवास हा आनंदाचा होऊ शकेल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती, तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझं होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या आणि सुखानं जगा. खूप जिद्दीनं मिळवलेलं जरी कोणी ओरबाडू शकलं तरी ते पुन्हा मिळवण्याची जिद्द कोणीही ओरबाडू शकत नाही. प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही. कारण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपण आपलं प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्व श्रेष्ठ असतं. आपलं कर्म चांगलं असेल तर प्रारब्ध निश्चित चांगलं घडत असतं. चिंता केल्यानं बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही, पण त्यावर चिंतन केल्यानं चांगला मार्ग सापडतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच असतो. कारण कौतुक प्रेरणा देतं तर टीका सुधारण्याची संधी. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातलं हे भाव माणसाला सुंदर बनवत असतात. लहान विचार संशयाला जन्म देतात आणि मोठे विचार समाधानाला. जर तुम्ही ऐकायला शिकलात तर तुम्ही सहन करायला शिकाल, आणि जर तुम्ही सहन करायला शिकलात तर तुम्ही जगायला शिकाल. आयुष्यात कोणी भेटलं तर एक स्माइल द्या आणि 2 शब्द बोला. बाकी सगळे बेशे असतात. कोणाला तुमचा पैसा किंवा काही नकोय. फक्त एक माणुसकी म्हणून ओळख ठेवा, आणि ते कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी. जीवनात अशी वेळ पण येते की माणूस किती खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळं वाईट ठरत असतो. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाखी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं. चलाखी ही 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. जीवनात एवढं व्यस्त राहावं की पैशाताप, दुःख, भीती आणि कोणाचा द्वेष करायला वेळच मिळायला नकोय. कारण दुःखी तीच व्यक्ती असते जी रिकामी असते. कधी कधी नात्याची किंमत आपल्याला त्या लोकांकडून कळते ज्यांच्याशी आपलं कुठलंही नातं नसतं. दगड तोपर्यंत सुरक्षित राहतो जोपर्यंत तो डोंगराबरोबर राहतो. पान तोपर्यंत सुरक्षित राहतं जोपर्यंत ते झाडाबरोबर राहतं. आणि माणूस तोपर्यंत सुरक्षित राहतो जोपर्यंत
तो कुटुंबाबरोबर राहतो, कारण कुटुंबातून विभक्त होऊन स्वातंत्र्य मिळतं, पण संस्कार मात्र लोप पावतात. एकटेपणात भेटलेला एक प्रामाणिक आधार इतर वेळी जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीला पुरून उरणारा असतो. नम्रपणा हा गुण सगळ्या गुणापेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे त्याच्या भोवती किती बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. कोणत्याही मनुष्याला समोरच्या व्यक्तीने योग्य समजावं असं कधीच वाटत नसतं, पण गैरसमज करून चुकीचं ठरवावं अशी अपेक्षा सुद्धा नसते. या जगात अहंकारानं मोठी असलेली माणसंच स्वतःला इतरांपेक्षा मोठी समजतात. खरोखर जे मोठे असतात त्यांना स्वतःच्या मोठेपणाचा विचार करायला वेळ नसतो. संगत करावी तर स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्यांशी करा, कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड कधीच येत नाहीत. विचारांची श्रीमंती आणि लाचारांची भ्रमंती याचा कधीच ठाव घेता येत नाही. स्वार्थानं बरबटलेली माणसं धनानं श्रीमंत असूनही विचारानं घाण असल्यामुळं वेळोवेळी स्वतःला विकत असतात आणि आपलं इमान घाण ठेवत असतात. विश्वास स्वतःवर ठेवून कार्य करत राहिलं तर ती आपली ताकद असते, आणि जर विश्वास दुसऱ्यावर ठेवून कार्यरत राहिलो तर ती आपली कमजोरी ठरते. ज्या दर्जाचे विचार असतात त्याच दर्जाचे आयुष्य असतं. त्यामुळे विचारांचा दर्जा चांगला हवा. चांगल्या विचारानेच मनातील अंधार दूर करायचा असतो. मनात काळोख असेल तर डोळं उघडं असूनही समोर काळोखच दिसेल, पण मनात उमेद असेल तर काळोखातही आशेचा किरण सापडेल. सुंदरता नसली तरी चालेल, पण सोज्वळता असली पाहिजे. सुगंध नसला तरी चालेल, पण दरवळ असला पाहिजे. नातं नसलं तरी चालेल, पण आपुलकीचं बंधन असायला पाहिजे. भेट होत नसली तरी चालेल, पण स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे. जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हे शब्द जर केंद्रस्थानी असतील तर कुठलंही काम सहज निसंशय पूर्ण होत असतं. आयुष्यात काही लोक ठेच लागली म्हणून बसून राहतात, तर काही लोक ठेच खाऊन इतिहास घडवतात. खूप सोपं आहे जमिनीवर घर बनवणं, परंतु एखाद्याच्या मनात घर करायला आयुष्य अपुरं पडतं. परक्या लोकांना आपलंसं करण्याच्या नादात काही लोक आपल्या जवळच्या आणि हक्काच्या व्यक्तीला कायमचं गमावून बसतात.